पुण्याच्या राजगुरुनगरमधील 2 चिमुकल्यांवर अत्याचार करून त्यांना बुडवून मारल्याची धक्कादायक घटना घडलेली होती। आता या चिमुकल्यांच्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालात 2 चिमुकल्यांपैकी मोठ्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं असून या दोन्ही मुलींचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। या पीडित कुटुंबाला पाठिंबा देण्यासाठी भटक्या विमुक्त जमातीचे राज्यभरातले कार्यकर्ते राजगुरुनगर शहरात दाखल झाले। सरकारने या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी त्यांनी केली। अहवालात लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं। प्राथमिक शवविच्छेदनातून ही बाब समोर आली आहे। काय सांगाल, ही घटना तशी दुःखदायक आहे, अतिशय निर्दयी आणि समाजाला काळीमा फासणारी अशी घटना आहे आणि शोषित कुटुंबाला अजूनपर्यंत त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची प्रशासनानं दखल घेतली गेलेली नाही। आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवला गेला पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। त्याचप्रमाणे त्या कुटुंबाला जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य मिळणं ही गरजेचं आहे। त्याचप्रमाणे देशभरात महाराष्ट्रामध्ये गोसावी समाज भटकंती करत असतो। ह्या गोसावी समाजाला कोणतंही सुरक्षा कवच नाही आहे, ते सुरक्षा कवच शासनानं उपलब्ध करून द्यावं। काय सांगाल, या कुटुंबावरती आज मोठी दुःखकळा पसरलेली आहे। ह्या कुटुंबातील जे चिमुरड्या 2 मुलींचे वडील आहेत ते सफाई कामगार आहेत आणि ते ग्रामपंचायतमध्ये सफाईचं काम करतात। त्यांच्या मंडळी देखील ग्रामपंचायतमध्ये सफाईचं कामगार करतात। आर्थिक परिस्थिती एकदम म्हणजे एक तुकडा मिळवण्यासाठी भाकरीचा एक तुकडा दिवसभर ते राबतात आणि पोटा पाण्यासाठी त्या 2 मुली केर कचरा गोळा करून आपली उपजीविका करत होते। माझं एक स्पष्ट मत आहे, या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक तरतूद 10 लाख मिळाली पाहिजे अशी माझी ठाम भूमिका आहे। हा जो आरोपी एक अटक केलेला आहे, 2 लहान मुलींचे लैंगिक शोषण हा एकट्याने केले असं तरी आम्हाला वाटत नाही। यात आणि काहीतरी काळोधोळ असणार किंवा केलेलं कुणी असणार आणि माती कुणाच्या तरी लावलेला असणार। हा परप्रांतीय आहे, हा स्थानिक पण इथला नाही, परप्रांतीय असल्यामुळं आमचं संशय दाट असा आहे की इथल्या स्थानिकांनी कुणीतरी करून परप्रांतीयांना काहीतरी मोजके काहीतरी किंमत मोजली असावी आणि इथं पोलीस स्टेशनला येऊन हजर केलेले असावं। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, राजगुरुनगर, पुणे। अतिशय गंभीर अशी ही घटना आहे। पुण्यातल्या राजगुरुनगर प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुखांची भेट घेतली। या हत्या प्रकरणाची त्यांनी पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेतली। या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली। अतिशय कठोर अशी ही अंमलबजावणी ही पीडितेला तातडीने न्याय देत असताना आरोपीला शिक्षा व्हावी, कायद्याच्या चौकटीतून ही प्रक्रिया होत असताना BNS मध्ये क्रमांक 5चे प्रकरण आहे, ज्यामध्ये बालक आणि महिलांवरील अत्याचाराच्या संदर्भात कठोर कारवाई केलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं BNSच्या अंतर्गत हे सगळे गुन्हे दाखल झालेले आहे आणि या गुन्हे दाखल होत असताना आरोपीला कठोर शिक्षा होईल। लोणावळ्याच्या घटनेच्या संदर्भात सुद्धा आणि राजगुरुनगरच्या घटनेच्या संदर्भात सुद्धा राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही त्याचा पाठपुरावा करूच।